तर सुट्टीचा दिवस असल्यामुळे इथं आम्ही निघालेलो होतो सिहोरला जाण्यासाठी। तर आहे भोपाळचा रस्ता। तर मध्येच आम्हाला रस्त्यात एक सुंदर असं मंदिर दिसलं। तर हे नवीनच झालेलं मंदिर आहे। तर म्हटलं इथंही थोडा टाईम थांबूया। तर मंदिर खूप सुंदर आहे आणि खास करून फोटो काढण्यासाठी आहे। तर कोणी सिहोरला जात असेल तर भोपाळ आणि सिहोरच्या मध्ये एक मंदिर लागतं, त्याचं नाव आहे मानसरोवर शिवलोक धाम म्हणून। तर नक्की विजिट करा। आणि आमच्या कॅम्पपासून सिहोर साधारणतः 26 ते 27 किलोमीटर आहे। तर इथं या मंदिराच्या मध्येही खूप छान असं 12 ज्योतिर्लिंगची स्थापना त्यांनी केलेली आहे। आणि हे आहे सिहोर। तर सिहोरला पण ही एक शिवलिंगाची मूर्ती आहे खूप मोठी अशी। आणि त्या मूर्तीच्या समोरच जस्ट हनुमानाचं मंदिर आहे। तर ह्या हनुमानाच्या मूर्तीला सोन्याचा साज त्यांनी चढवलेला आहे। इथं थोडीशी शॉपिंग केली बोरांची आणि त्यानंतर निघालो कुबरेश्वर धाम जाण्यासाठी। तर गेल्या गेल्या लगेच आम्हाला रुद्राक्ष भेटला आणि इथं दर्शन वगैरे घेतले। तर नेहमीच जेवढी गर्दी राहायची तेवढी आज नव्हती, कारण त्यांनी बैठक व्यवस्था ही दुसरीकडे केलेली होती। आणि इथं जेवण वगैरे घेतलं, जे की कांदा लसूण विरहित असतं। इथं दोघे बापलेकांनी जेवण